येत्या 1 तारखेपासून संभाजीनगर हैदराबाद सकाळची विमानसेवा बंद होणार आहे। गेल्या काही दिवसातील संभाजीनगरमधून इतर शहरात जाणारे आता हे 5वं विमान बंद होणार आहे। आता फक्त आठवड्यातले 3 दिवस गोव्याची विमानसेवा सुरू असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय आणि त्यानंतर काही रिक्षा चालकांनी शहराबाहेरच्या मार्गावर आपला व्यवसाय वळवल्याचं दिसतंय। नियम मोडणाऱ्या आणि बेशिस्त 103 रिक्षा चालकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे। गेल्या वर्षभरापासून महापालिकेत थांबलेली नोकर भरती पुन्हा मार्गी लागणार आहे। 52 जागांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। शासनाने मनपाला दुसऱ्या टप्प्यातील 267 पदांच्या भरतीची मंजुरी दिली आहे आणि या भरतीमध्ये एकूण 12 संवर्गातली पदं भरण्यात येणार आहेत। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल। संभाजीनगरमध्ये शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। चिकलठाणा रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या शेतात ही घटना घडली। तक्रार करूनही शेतामध्ये लोंबकळलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्त न केल्याने हा अपघात झाला। महावितरणने या शेतकरी कुटुंबाला मदत करावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी जालना रोडवर चक्काजाम आंदोलन केलं।